किती वाजता विचारा बरं. काल लग्न लागलं ह्या बाहेर विसरलं. श्रुत कीर्ती. आनंद मावत नाही. राज दरबारात बसलाय, दरबारात आनंद मावत नाही. आणि तेवढ्यात काय झालं की राजा दशरथाचा मुकुट थोडा सरकला. आरसा मागवला. आरसा हा दरबारात पाहायचा नसतो, आरसा कोर्टात ठेवायचा नसतो, आरसा बेडरूम मध्ये ठेवायचा नसतो, निषिद्ध आहे. हल्ली आरसे महाल करतात बेडरूम म्हणजे. काय बघायचं असतं तिथं. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत आरसा पाहणं हा दोष आहे. बुवा लोकांना नाही, कारण त्याला फेटा बांधायचा असतो. तू घाबरू नको. आणि याला कीर्तन पण करायचं असतं. आरसा मागवला. चांदीची सोन्याची फ्रेम राजा समोर धरला. राजाने पाहिला. मुकुट सरळ करताना पाहिलं तर इथं पांढरे केस दिसले. अरे 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 अरे, आता निवृत्तीची वेळ आली आहे. कळावं आपल्याला. नाटक संपल्यावर थिएटरातून उठायची इच्छा नाही. गचांड्या मारतात. मग वय गेलं तरी सोय येत नाही. पिकलं पान झालं तर हिरवटपणा येत जात नाही. समजून घ्या मी काय सांगतो. विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजे. आधी केले मग सांगितले. उगाच गप्पा मारायला नाही बसलो इथं. बायको माझी आहे समोर, विचारा तिला. लग्नाचे एवढं डोकून पाहू नका. किती नाटक करावं. 75 वर्षाचा एक वृद्ध म्हातारा न्हाव्याच्या दुकानात. न्हाव्याचं पोरग जरा जरा मिश्किल होतं. नंबर लागला. बसा. कपडा बिडा टाकला. काढली टोपी. डोक्यावर फक्त 13 केस होते, बाकी सहज चंद्र. न्हाव्याचा पोरगा, बाबा केस मोजून देऊ का कापून देऊ? हे गाढवा, मोजू नको, कापू नको, काळे करून दे. पुण्यश्लोक राजा दशरथानं थोडे पांढरे केस पाहिले आणि दरबाराला सांगितलं की आता हा मुकुट सरकतोय. राज मुकुट माझ्या माथ्यावर राहू इच्छित नाहीये. आणि मी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की माझ्या युवराज पदावर अभिषेक रामाचा करावा आणि राम राज्य अयोध्येत यावं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही नाही, दरबारातल्या लोकांनी. दशरथ म्हणाले, तुम्ही कंटाळे काय मला? मी सांगायचं आणि तुम्ही टाळ्या, म्हणजे माझी कंटाळा काय नाही. म्हणाले आम्हाला रामराज्य हवंय. ठीक आहे, कधी? अरे कल करो से आज कर, आज करो से अभी. चांगल्या कामाला कशाला वेळ पाहिजे? करावी तातडी. परमार्थाची वेळ कशाला पाहिजे? लगेच उद्या. उद्या कुलगुरू वसिष्ठांना बोलवलं. उद्या मुहूर्त आहे का? म्हणे आहे. तुझी इच्छा असली ते काय. आज थंडी कमी आहे तशी. वरती कोणी बसलं नाही काय म्हणत? अंतरे साहेब. आणि वरती कधी बसत नाही कोणी? नाही, दत्तगिरी बाबा जर आले. भोलेगिरी बाबा. भोलेगिरी येणार होतं ना. हाजी तिथे आले. खरे तुमची पण इथे गरज आहे बाबा. अंतरे साहेब आल्यावर थोडं मला आणखी अवसर आलं लगेच. आणि हा पहिला निरोप माझ्या लाडक्या कैकई राणीला सांगणार, तिला खुश करणार आणि तिच्याकडून टिंब टिंब आनंद घेणार. राजाचं वाक्य आहे, रामायणात नोंद आहे. बायकोला खुश करून आनंद घ्यायचा. लाडकी बायको आहे, सगळ्यात लहान आहे ती. दशरथ राजाचं आणि जवळपास कैकईच्या वयात 28 वर्षाचं अंतर होतं. विशेष लाडकी होती. पण त्याच्या आधीच SMS गेले होते इंटरनेटवरून. 33 कोटी दिवांची सभा भरली. इंद्र घाबरला की रामाला आपण भगवंताला काय अयोध्येचं राज्य करायला पाठवलं का? मग वैकुंठाचं सोडायचं काय कारण होतं? राष्ट्रपती पदाची राजीनामा द्यायचा आणि शिरसगाव लौकीला सरपंचाचा फॉर्म भरायचा. चालेल काय? मग राष्ट्रपती पद कशाला सोडलंय? हे परब्रह्म परमात्म्याने का सोडलं? ते राक्षसांचा बंदोबस्त करायचा, असिर प्रवृत्तींच.
विनाश करायचा आहे. इंद्र घाबरला की राम गादीवर बसले तर रावण कोणी मारायचा आहे. बृहस्पतीनं बोलावलं. कुलगुरू बृहस्पती म्हणाले, काय इंद्राला काय तातडीची मिटिंग काढली. म्हणाले, अहो ते खाली रामराज्याचा अभिषेक होतोय, मग तुझं काही नुकसान आहे. अहो म्हणलं, मग हे कोण मारील, रावण वगैरे कोण मारील हे जर अयोध्येत बसले तर. मग तू कर व्यवस्था. ताबडतोब सरस्वतीला बोलावलं. सरस्वतीला सांगितलं की तुम्ही असंच जा आणि अयोध्येत कोणातरी एखाद्याच्या डोक्यात घुसा, वाईट विचार, उलटा विचार, असं कोणीतरी एखादी सावज हेरा आणि राम रायाच्या राज्याभिषेकाला विरोध होईल अशी योजना करा. सरस्वती म्हणाली, नाही, मी विद्या आहे, अविद्या नाही. लक्षात घे, शुभ्र वस्त्र नेसलेली सरस्वती. वस्त्र कसं आहे, पांढरं आहे. तिची माळ आहे कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत, सगळं सफेद आहे. सफेद ज्ञानाची खूण आहे, अंधार आणि काळ ही अज्ञानाची खूण आहे. तुकोबाराने सरस्वतीचं आव्हान केलंय. ये हंसा बसून शारद, असू द्या असू द्या. सरस्वती नकार दिला. आता एक काम कोणी करायचं. मग विकल्प नावाचा जो शक्ती असुरी त्याला बोलावलं. विकल्प म्हणाला, काय आज्ञा आहे. इंद्र म्हणाला की अयोध्येत जायचं आणि कोणाच्या तरी डोक्यात घुसायचं आणि रामराज्याला विरोध करायचा. म्हणून मी जिवंत येईल का परत. हा, अहो ते अयोध्या नगरी आहे, ते पडेगाव आहे. एक वाक्य त्या गावात मी जर गेलो उलट सांगायला तर जिवंत येईल का परत. नाही रे, जाय तू एखादी नवीन पार्टी काढूच. राजकारणात असेल, समाजकारणात असेल, देवाधिकांच्या बाबतीत पडेगाव एक मुठीनं, एका विचारानं, एक संघपण करताय. इथं कोणाची बोट घालायची, काडी घालायची ताकद नाही. जसं हा जो तुमचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आहे तसा अयोध्येचा होता की रामाच्या विरुद्ध. विकल्पनाला म्हणाले, तू मेला तर अमृत ओचू तुझ्या तोंडात. इंद्र म्हणे, पण तू जा एकदाचा, नाही तर आम्हीच मारू. विकल्पाचं आगमन आहे. आता जायचं कुठे. गावाच्या बाहेर उभा राहिला. अयोध्येच्या नेमकी मंथरा तिथं आली आहे. मंथरा अयोध्येची नव्हती. मंथरा ही कैकेयीच्या माहेरची दासी आहे. महाराज अश्वपतींची कन्या आहे कैकेयी. आणि लहानपणीच कैकेयीची आई इतकी भयानक गुन्हा केला तिनं कैकेयीच्या जन्मानंतर की महाराज अश्वपतींनी कायमची तिला फारकत दिली होती. मग हिला सांभाळायला ही सटवी ठेवली होती. मंथरा नाव तरी काय. फुलं वेचायला, फळं वेचायला जाते आणि त्याच वेळे विकल्प बेहेडाच्या सावलीत उभा होता, हिवराच्या झाडाखाली उभा होता. आणि म्हणून सज्जन माणसं बेहेडाच्या हिवराच्या झाडाखाली सावलीत बसत नाही. विकल्प घुसतो. विकल्प कुणात घुसतो. मंथरा अयोध्येत होती पण रामाला मानत नव्हती. मंथरा अयोध्येचं खात होती पण त्याच ताटात घाण करत होती, छिद्र करत होती. ज्या गावात राहायचं त्याचं भलं पहा, ज्या समाजात राहायचं त्याचं भलं पहा. खातो तिथं ताटाला छिद्र करतो. हा करंटेपणा नरकात नेणार आहे. कशा करता उद्योग करायचा. मंथरा अशी होती. अयोध्येत राहत होती, रामाला मानत नव्हती. गावात राहतो आणि देवाला मानत नाही. पडेगावात राहतो, मंदिराला मानत नाही, मंदिरात जात नाही. विकल्प त्याच्यात घुसतो. मंथरेत घुसण्यासाठी विकल्प वाट पाहत होता. आणि तिथे एक टरबूज, ज्याला कलिंगड म्हणतो आपण, ते पडलेलं होतं. बाग होती, तिनं कलिंगड आवडतं म्हणून उचललं. तो कलिंगडचा घुसला. विकल्प, कलिंग नाव आहे त्याचं शास्त्रात, आपण कलिंगड म्हणतो. आणि तिनं ते खाल्लं आणि विकल्प तिच्यात गेला. आणि पुढे काय झालं तुम्हाला माहित आहे. तिने कैकेयीला भरवलं, कैकेयीने नंगानाच केला आणि वर मागून घेतले. 14 वर्ष राम वनात, माझ्या भरताला राज्य. दशरथ राजा मूर्छित पडायची पाळी आली. एक कलिंगडाच्या फोडीतून विकल्प घुसला. आणि म्हणून आजही जे भक्त आहेत ते उपवासाच्या दिवशी कलिंगड खात नाही. एरवी ठीक आहे, सांगू द्या मला. पुढे काय झालं तुम्हाला माहित आहे. राम गादीवर बसायचाय, अखंड तांडव सुरू झालाय. राम राज्य वाट पाहताय.
गोस्वामी लिहितात, प्राण प्रिय भावत जी का, सुनत प्राण प्रिय भावत जी का, देव एक बर भरत ही टीका, देव एक बर भरत ही टीका, मागऊ दुसरा पर कर जोरी, पुरवू नाथ मनोरथ मेरी, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, तुई बरदान उपसन थाती, मागऊ आज जुड़ाऊ छाती, सुतई राजू राम बनवासु, देहु लेहु सब सबती उलासु, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जयराम पाटलाचा मुलगा नारायण पाटील, नारायण पाटलाचा मुलगा अप्पा पाटील, अप्पा पाटलांच्या आणि माळसेच्या पोटी जनार्दन बाबांचा अवतार आहे. 100 एकर जमीन, 5 गावची पाटीलकी, 12 गाड्या आणि 12 बैल जोड्या आणि 12 गडीच्या खळ्यात नांदत होते. त्या खळ्यामध्ये जनू बाबाला बाप आणि चुलता वैरी झाला. कैकई इतकं प्रेम रामावर कोणीच करत नव्हतं. तीच कैकई आज पेटली. 2 वर मागितले होते ते द्या. दशरथ राजा पाय धरतो, कैकई नको नको, तुझ्या भरतासाठी मी दुसरी अयोध्या निर्माण करेन, पण नको उरा, मला वनात नको. नाही, बाया ईर्षेला पेटल्यावर काय करू शकतात समजून घ्या. बाबाजींचा चुलता बाजीराव पाटील, अरे काय सोंग जन्माला आले. 5 गावची पाटील की ना, हे टिळे काही लावतो, माळा काही लावतो, भजन काही करतो, झेंडे काही घेतोय. हे का आपलं काम आहे पाटलाच? चावडीवर असून पाटीलकी करायची लाज वाटत, आम्हाला लाज वाटते पोराची. समजून घ्या. जो सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा चुलता म्हणत होता, पाटील घरांची लाज घालविल हा पोरगा. मारायचे, फटकवायचे. केस काय वाढवतो, नख काय वाढवतो, झाडाला बांधा, केस कापा, परातभर पेढे देतो. 5-25 पोरं आले, बांधला जनू बाबा लहान. बाबाजींच्या डोळ्यात पाणी आहे. शस्त्र नाही लावायचं, शस्त्र नाही लावायचं. बाबाजींनी आयुष्यात कधी केसांना आणि नखाला शस्त्र नाही लावलं. नख वाढले तर आंघोळीच्या वेळेस आम्ही असं भिजत ठेवायचो आणि मग असं 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 काढायचो. बाबांना माहित आहे, अंतर साहेबांना माहित आहे. न्हावी येतोय, वस्तारा घेऊन येतोय आणि वस्तारा सरळ लावला तरी उलटा होतोय. एकही कस कापला जात नाही. प्रयत्न करून न्हाव्याचं मनगड दुखलं आणि आप्पा पाटलांना, बाजीराव पाटलांना क्षमा मागून न्हावी निघून जातोय. जनार्दन स्वामी महाराजांच्या बालपणीचं कौतुक बघा. छळ मांडला, किती छळावं. आणि बाजीराव पाटलाला साथ द्यायला बाजीराव पाटलांची कोटखेड्याची आत्या, या आत्याने तर वाट लावली घरोघर. स्वतःच पायचं सोडून देता भावाच्या संसाराची वाटोळ करायला निघतात. अशा चांडाळणी कशाला जन्माला येत आहे? तुझं झालंय ना भलं, जा ना तिकडे. कडेलोट झाला. एक दिवस भरलेल्या ताटावर जेवणाऱ्या जनू बाबाला 13व्या वर्षी बाजीराव पाटील नावाच्या चुलत्यानं पाठीत लाथा घालून सकला. त्या चांडाळ्याला माहित नव्हतं की याचं पोट भरलं काय नाही भरलं काय. हा पोट भरायला नाही आला. वयाच्या 3ऱ्या वर्षी जनू बाबा माळसाईनं जर चिमूटभर साखर दिली तर अहो करून खात नव्हते. जनू बाबानं बाळ मुठीत घ्यावं, पळत पळत जावं आणि बांधावर मुंग्यांचं वारुळ पाहावं.
आणि त्या वारुळीच्या भोवती टाकावं, हजारो मुंग्यांनी एक एक कण खावा आणि जनुबाबा नाचायचा, आनंद रे आनंद रे सांगो सद्गुरुराया, आनंद रे सांगो सद्गुरुराया. नामाची रे वाहे झुळझुळ गंगा, तुझं नामाची रे वाहे झुळझुळ गंगा. किती आनंद रे सांगो सद्गुरुराया, आनंद रे सांगो सद्गुरुराया. वयाच्या 3ऱ्या वर्षी जनुबाबा हजार मुंग्याने जीव घालत होते, सांगत होते तृप्त करा, अन्नदान करा. जगामध्ये लक्ष भोजन आम्ही फक्त ग्रंथात वाचलं होतं. भगवंताची कृपा आहे जनार्दन स्वामींच्या कार्यात. एका वेळेस लाख लाख लोक जेवताना आम्ही पाहिले, डोळ्यातून पाणी मावत नव्हतं. काय होतं त्यांच्याजवळ? लंगोटी पण नव्हती बाबाजींजवळ. मी तो असा लोळा पांगळा, द्या धान्य. बाबाला कशाला पाहिजे धान्य? तुला काय पाहिजे का बोर रे? तुला काय पाहिजे ट्रॅक्टर? तुला काय पाहिजे शेती? चांडाळांनो, आपला आणि त्यांचा खूप फरक आहे. सांगा त्यांना, इथं आलेला प्रत्येक कण आणि कण धान्याचा. बाबाजी तर 60 वर्ष फराळ करत होते, फलाहार करत होते, अन्न नाही खाल्लं. हे त्यांनी गोळा करायचं आणि तुम्हालाच खाऊ घालायचं. जातेगावला होतं काय डोंगरावर? अंदरसूलच्या नागेश्वर महादेवामध्ये साक्षात्कार झाला. आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानी पोती भगवान नागेश्वरानं आणि सांगितलं, शिवभक्तीचा प्रचार कर, शिवमंदिराचा जीर्णोद्धार कर. पहिल्यांदा जातेगावला पिनाकेश्वर महादेव. काय तिथं पाणी नव्हतं, गाढव सुद्धा वर चढत नव्हते. तिथं ट्रका नेल्या जनुबाबानं, मंदिर बांधलं. हजारो लोक यायला लागले. त्यांना काय दगड खाऊ घालायचे का? बातमी कोपरगाव तालुक्यात आली आणि बाबाजींची धान्य फेरीची पहिला प्रारंभ कोणी केला असेल तर या कोपरगाव तालुक्याने. माळेगाव देशमुखचे बाबूराव पानगव्हाणे पहिली गुणी नेली. शेजाऱ्याने एक दिली, त्याने एक दिली. त्यांनी कशाला दिल्या? कशाला दिल्या? स्वतःच वाटोळ करायला दिलेत काय? एका राजाला खूप विघ्न आले. गुरुदेवांकडे गेला, सांगितलं, महाराज मला खूप विघ्न येतात, मी काय करू? क्षणभर डोळे मिटले आणि साक्षात्कारी महापुरुष म्हणाले, राजा, परवा गुढीपाडवा आहे की वैशाखाची काहीतरी अक्षतृतीया आहे, असं काहीतरी होतं. तू सूर्य उगवायच्या आत रथात बसून बाहेर जा. राज्याच्या बाहेर, राजवाड्याच्या राज्याच्या बाहेर, वेशीच्या बाहेर तुला जो कोणी पहिला भेटेल त्याच्या समोर तू भीक माग. जे मिळेल ते भिक्षा घेऊन तू येऊन आपल्या खजिन्यात टाक, राजवाड्यात टाक. तुझे संकट दूर होतील. गुरुवाक्यम सदा सत्यम. आणि म्हणून त्या दिवशी सूर्य उगवायच्या आत राजा सोन्याच्या रथात बसून निघाला. सूर्य उगवायला वेळ होता, झांजळ मांजळ झालेलं होतं. बाहेर पडला, कोणी दिसेना. आणि त्याच वेळे गावाच्या बाहेर राहणारा एक दरिद्री भिकारी, आज अक्षतृतीया आहे, लवकर आम्हाला दर्शनाला देतील आणि मलाही भिक्षा देतील म्हणून तो गावात निघाला, राजधानीत निघाला. राजा राजधानीतून बाहेर आलाय. राजा विचार करतो, कोणी दिसत नाही, काय करू? आणि भिकाऱ्याला काही दिसत नाही. आम तेवढ्यात त्याला दिसलं, अरे 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 कोणीतरी येते, गाडी येते की घोडे येते की काहीतरी येते. आणि त्या समोर आल्यावर सोन्याचा रथ पाहिला. राजा भिकाऱ्या म्हणतो की माझ्यासाठी थोडाच राजा आलाय आणि तो काय बाबा आपल्या गरीबाला थांबणार आहे. रथ भिकाऱ्याजवळ थांबला. भिकारी म्हणतो माझ्याकडे थोडंच येणार आहे. राजा भिकाऱ्या समोर आला आणि गुरुनी सांगितलं, दिवस उगवायच्या आत जो पहिला भेटेल वेशीच्या बाहेर त्याच्या समोर भीक माग. राजा धावत आला. भिकाऱ्याने आपली ताटली पुढे केली, राजाने आपली झोळी पुढे केली. उलवा रे धंदा. हा बलदेवचे रामराम. एकादशी नाही तरी सगळ्यांना साबुदाणा आहे आज. हा कोणता धंदा आहे? करा किती भाग्य आपलं. आज पर्व काल येतंय, संत आले घरा, सर्व पर्व येते धरा. जेव्हा असं काही घडत असेल
तेव्हा भावनेनं सद्भावनेनं भावे गावे. ही महिमा एकादशीला तुमच्या आज 1 जानेवारी 1919 नव्या वर्षाचा प्रारंभ सत्संगानं, यज्ञाच्या पूजनं, गुरुदेवांच्या पूजनानं, संतांच्या दर्शनानं, अन्नदानानं. अरे एवढं भाग्य कुणाच्या नशिबात आहे. आणि म्हणून प्रकट होऊ द्या तो भाव. भावे गावे गीत गीत भावे गावे गीत गीत भावे गावे गीत गीत भावे गावे गीत. शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त तुझ बाबा आहे देव हो तुझ बाबा आहे देव. शुद्ध करो निया चित्त शुद्ध करो निया चित्त तुझ बाबा आहे देव देव तुझ बाबा आहे देव. तरी हा सुलभ तरी हा सुलभ उपाय तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव देव. भावे गावे ते भाग्यवान आहे त्यांनाच कळतंय. भक्तिविना पशु कशास वाढला सटविने नेला. हे दुर्दैवी जीव कशा करतात जगावं. भिकारी कधीच भीक मागताना आपली ताटली किंवा झोळी रिकामी ठेवत नाही. आपल्या घरातले 2-4 रुपये टाकतो त्याच्यात. थोडे तांदूळ म्हणा गहू म्हणा. त्याला माहिती आहे की हे पाहिल्यावर दुसरे टाकतील. माणसाचे स्वभाव आहे. याने दिलं म्हणजे आपण दिलं पाहिजे. राजा समोर आहे झोळी धरली आहे भिकाऱ्या समोर. भिकाऱ्याचा डोळ्यावर विश्वास नाही की राजा माझ्या भिकाऱ्याकडे भीक मागतोय. अरे 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 राजाला घेणंच नव्हतं. राजाला कोण नाही याच्याशी गरज नव्हतं. राजाला हवं होती भिक्षा. पाया पडतो काहीतरी दे काहीतरी दे काहीतरी दे. दिवस उगवायच्या आत दे माझ्या अरिष्ट जाणार आहे काहीतरी दे. भिकारी म्हणून राजा भीक मागत नव्हता. सम्राट सर्व सुखाचं रेलचेल होती. काहीतरी कामासाठी प्रजेच्या कल्याणासाठी राजा भिकारी होतोय. अरे राजा काय ब्रह्मांडाचा राजा सुद्धा झाला महार पंढरीनाथ. काय सांगू देवाची मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ. काय सांगू देवाची मात काय सांगू देवाची मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ. सर्वस्व सोडले प्रापंचिक सुखावर तिलांजली दिली. तुळशीराम महादेव देवरे वय वर्ष 14. बापाचं नाव महादेव आईचं नाव चंद्रभागा. धाय मोकलून राहते तुळशीराम नको ना. अरे आपण पाटील कुळातले नको ना बुवा होऊ नको ना गोसावी होऊ. आपलं नाक कापल ना आपली इज्जत जाईल ना. त्या माऊलीला माहित नव्हतं निष्पाप माऊलीला की तिचा तुळशीराम त्या देवरे कुळाचा अपमान करण्यासाठी साधू होणार नव्हता. पडेगाव सारख्या शेकडो गावांना जनार्दन स्वामींच्या दिव्य सेवेचा लाभ देण्यासाठी तो तुळशीराम तेच रमेशगिरी. बाबाजींनी नाव ठेवलंय तुळशीराम. तुळशीराम काय म्हणते इकडे या म्हणले. याचं नाव बदलू आता. हे पांजरवाडीच्या इकडे सगळे बोलवले.
याचं नाव बदलून टाकू. काय ठेवायचं म्हणे. बाबा तुम्हीच ठेवा. अरे हा जाईल तिथं सगळ्यांना रमविल. रमेश नाव ठेवा. आता टाळ्या वाजवा. घरची पाटीलकी सोडून अंगाला राख लावली आहे आणि तुमच्या धाराशी येतो. लाज वाटायला पाहिजे. बाबाला काय धान्य पाहिजे. बाबाला कशाला पाहिजे. तुमच्या कल्याणासाठी आलेत ते. समर्थ रामदास स्वामी महाराज भिक्षा मागायचे. जिथं जातील तिथं. अहिल्याशळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जय जय रघुवीर समर्थ. गल्लीतल्या बाया मुठभर तांदूळ म्हणा, गहू म्हणा, ज्याला टाकायचं तो टाकतो. एक म्हातारी आली बाहेर. साधू पाहिला. चतकोर पोळी आणली. भावाच्या पिशवीत टाकायची. तेवढ्यात नातू इंग्लिश मीडियमचा जॉनी एस पप्पा इटिंग शुगर नो. आलं माझं बाळा. अरे बापरे. आलं माझं बापरे. आला. अरे बाप. आलं का बाई. आलं बाई. ये बा. त्या नातवाला जवळ घेतला बालवाडीतल्या आणि तो भाकरीचा तुकडा त्याच्यावर 3दा ओवाळला. म्हणे घ्या महाराज. म्हणे बाई घरात कोणी असेल तर या ओवाळून आणखी माझं होते वाटळ. एक चटकर पोळी द्यायची तरी हे कुठं जाईल ही अवलाद. एका बाईनं समर्थांच्या झोळीत काहीच टाकलं नाही. उलट्या शिव्या दिल्या. एवढे धडधाकट मेले. यांना काय होतं. का नांगरा हाकायला. नांगरे हाकले त्यांनी. याला काय होतं. पैसे कमवायला. आम्हाला त्रास. भवाने तुला त्रास द्यायला नाही आल्या. तुझ्या उद्धारासाठी येतात ते. अकलेचा पत्ता नाही म्हणे. पगार वाढवा. शिव्या दिल्या. समर्थ हसले. पुढे गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच गत. पुन्हा शिव्या. तिसऱ्या दिवशी उचललं दगड टाकलं झोळीत गडग्याचा. चौथ्या दिवशी सारवीत होती अंगण. अहिल्या आला का म्हणे तू. ते सारवतो काय पोचारा दिला झोळीत टाकून. पलीकडची एक बाई चांगली होती तुमच्यासारखी. समर्थ ती म्हातारी काय येडपडे त्यांना काना लागू. तुम्हाला एकाच्या मी 2 मुठी देईन. म्हणाले नाही बाई मला कुठं खायचंय. मग तुम्ही येतात कशाला. म्हणाले ज्या हाताला कधी द्यायची सवय नाही त्याचा उद्धार कसा होईल. आणि म्हणून पहिल्या दिवशी शिव्या दिल्या. देऊ दे. दुसऱ्या दिवशी शिव्या दिल्या. तिसऱ्या दिवशी दगड दिला. चौथ्या दिवशी पोचारा दिला. काहीच न देणाऱ्याच्या हाताला द्यायची सवय लागली. एक दिवस तीच म्हातारी मोठभर धान्य देईल आणि तिचा उद्धार होईल. संत कशाला येतात. ते काय जादूगार आहे का डमरू वाजवून गोळा करायला. राजा पाया पडतो भिकाऱ्याला. द्या द्या. भिकारी म्हणला हा काय तमाशा बाबा. मी म्हणलं आता आपली दरिद्रीच गेली. हे उलट झालं. एकादशीच्या घरी शिवरात्र. दरिद्री गया दर्या पे तो कर्मही चले साथ. मोती खातर डूब मारा तो शंकही लगे हात. नागड्यापाशी उघडे गेले. साऱ्या रात घेऊन मेलं. भिकारी म्हणले काय झालं बा. राजा पाया पडतो. अरे दे लवकर दे. बरं नाही देवत हा राजा आहे. उद्या तिथे गेल्यावर थरथर करतो भिकाऱ्याचा हात. या भिकाऱ्याला फक्त घ्यायचं माहितीये. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. द्यायचं माहित नाही ज्यांना आयुष्यात. अरे काही कधी शेंबूड शिकून बाहेर नाही टाकती. माझा शेंबूड कशाला दुसरा पोटात. बेशरमपणा छानत आहे. हा किती कंजूस. पाहुणा गेला. चहा पाणी झालं आणि सुपारी आहे का. बाई घरात गेली. घ्या घ्या सुपारी. सुपारी अडकिता घेतला पाहुणे. करम 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 करम. अर्धी सुपारी वाजवली. ती बाई धावत आली. हो म्हणे पाहुणे तुम्ही काय करून राहिले. मी सुपारी खातो. एवढी. अहो आम्ही 6 महिने झाली सुपारी नवरा बायको खातो. पाहुणा म्हणे हिला तर काही धक्काही नाही. कसा लागेल. जेवण झालं थोडा वेळ मीच चघळते. मग त्याच्यानंतर थोडा वेळ माझ्या नवरा चघळतो. मग कोरडी करून आम्ही पुन्हा पेटीत ठेवतो. हा चघळपणा 6 महिने चालला. उरावर बांधून न्यायचं काय. अरे करकोटा तोडून घेतात ना 20व्यावर. मुठभर तांदळाचा भात सुद्धा सोडून घेतात ना माईबाप. काय घेऊन जाणार आहेस तू. किती वृत्तीची दरिद्री आहे. थरथर करते भिकारी. द्यायची सवय काहीच नाही. थरथर त्या हाताने आपल्या ताटातला एक तांदळाचा दाणा उचलला आणि घ्या. राजाला काय पोट भरायचं काय. एक दाना मिळाला. राजाने नमस्कार केला. बांधून घेतला. राजवाड्यात गेला. पूजा करून आपल्या
खजिन्यात टाकला. राजाचे संकट दूर झाले. याचं तोंड खेटराने मारल्यासारखं अख्ख्या गावात हिंडला. रोज एवढे तांदूळ मिळायचे, आज एवढे खजा आहे ना. बायको म्हणाल का आज काही मिळालं नाही का? म्हणून घरी मिळालं का? मग काऊन तोंड सोडलं? एरंडल प्याले काय? नाही ग, आज लय वाटूळ झालं मला. पळायची आई एक पायरीने 4 पायरी तांदूळ मिळाले. मग हसा ना, कसं काय हसू? सकाळी कोणा तोंड पाहिलं, एक तांदळाचा दाना मला द्यावा लागला. माझं केवढं नुकसान झालं. जन्माला आला तर लंगुटी तरी होती का त्या अंगावर? करंट्या. आणि मेल्यावर ठेवतात का? हे नाटक कशाला पाहिजे? एक दाणा गेला, जाऊ द्या ना म्हणाले. अगं कसं, मला कधी द्यायची सवय नाही, माझ्या हाताचं कापर झालं. बरं द्या. धन ते तांदूळ ओतले आणि त्यात काही ते चमकलं. बायको म्हणे का काय चमकत? म्हणे पाय बरं, पाय पाय. पाहिलं तर एक तांदूळ सोन्याचा झाला होता. सत्पात्री दिला तांदूळ एक, आणि तो सोन्याचा होऊन परत आला. पुन्हा रडायला लागला. मुठभर काढी दिली. आता कुठून दिशील? मोरा तुझे गेले पाय. आता रडून उपयोग काय? गेला हा वेळ पुन्हा नव्हे. बाबाई सांगायचे गेला हा वेळ पुन्हा नव्हे. कसली धान्य फेरी? कुणाच्या कल्याणासाठी? मला कळलं पहिल्याच वर्षी 121 पोते देण्याचं रेकॉर्ड फक्त पडेगावने केलंय. भगवान तुमचं भलं करू. 121 पोते नाही येत ते. एका कुळातल्या 21 पुढ्यांचा उद्धार करण्याची सामर्थ्य बाबाजींचा दानात तुम्ही केलंय. धन्यवाद आहे तुम्हाला. लेने को हरि नाम है, देने को नाही तो प्रसंग म्हटलं शांत राहा. खूप लांब जायचं आज. चित्रकूट नको भाऊ. आम्हाला असं ऊत आलाय नुसता. इथं काय सांगून काय म्हणून काय काही ठिकाणी नाही चालत असं. इथं काय भांगण कोण आहे बाबा? चैतन्य नुसतं. हो, चैतन्य. मला तर वाटतं उभं राहून नाचाव काय? नाही नको ना. बसूनच बरं आहे. म्हणजे पडेगाव मध्ये मी उभा राहू नये असं तुम्हाला वाटतंय? बा आता तोंड बा. नाही, बसूनच बरं. कशा करता बाबाजींनी धान्य फेरी? कशा करता गुरुकुल काढले? कशा करता योगशाळा? कशा करता व्यायामशाळा? कशा करता यज्ञशाळा? कशा करता? अरे 2 पोते रोज पुरत नाही कोपरगावच्या आश्रमात. किती शेकडो लोक येतात, खाऊन जातात. कोणत्या जातीचा, कोणत्या गावाचा, कोणत्या नावाचा, कोणत्या आडनावाचा, कोणत्या पक्षाचा कोणी विचारत नाही. फक्त एकच भूक आहे का? बस खा. हा 4 पाहुणे बाहेरून लांबून येताना दिसले की आम्ही बायकोला सांगतो तांब्या पालथा घालून पलीकडे बस. पाहुणे लांबून खाओ अडचण. हा न मग आम्ही जातो दुसरी. बिना औषधाने खरूच गेली. या दुर्दैवी जीवांना काय कळणार? अतिथीचा सत्कार, यज्ञाचा सत्कार, देवांची पूजा, धर्मकार्य, विद्यार्थ्यांसाठी काय काय नाही लागत. 121 आकडा कायमचा आहे का काही घसरला खाली? हा, कमी झाला. अरे बाप. हा, आता पाण्या पावसामुळे तो मला घेऊन धान्य फिरला पाहतो. कमी जास्त होतो. बरोबर, झालं. मी एवढंच सांगण्यासाठी की लाख लाख लोक जीव घालणाऱ्या जनू बाबाला 2 घास आपल्या बापाच्या घरात ताटात खाऊ द्यायची नाही एवढा पेटला चुलता बाजीराव पाठीत लाद घालून बाहेर काढला. त्याच्या भरोश्यावर आहे का? आईच्या पोटात कोणी दिलंय? आईच्या गर्भात कोणी पोसलंय? तिथं चुलता येतो का? पिवळं रेशन कार्ड येतं का? आईच्या स्तनात दूध कोणी निर्माण केलं? दूध डेअरीवाल्यांनी. करंज गावला गेले खुशाल शेठ, ज्यांचा नातू आमदार आहेत औरंगाबादला. अरे कुठं आला? दहीगावून. काय नाव? जनार्दन उगले. काय पाहिजे? काम पाहिजे. काय काम करशील? तुम्ही सांगाल ते. जय शेतावर. ज्याच्या घरात 12 गडी काम करत होते त्या पाटलांचा, आप्पा पाटलांचा लाडका दैवी मुलगा, अवतार पुरुष प्राप्त झाला, पण परिचय नाही झाला. करंजगावला मारवाड्याच्या शेतात
सालदार म्हणून राहतोय, पण देवदेव नाही सोडला. एकादशीची शिवरची वारी नाही सोडली बाबाजींनी. पंढरपूरचा अनुग्रह जोग महाराजांच्या परंपरेतल्या लक्ष्मण महाराज वाघळीकरांचा. तुकोबाराय वैकुंठात गेल्यावर ज्यांच्या अनुग्रहासाठी आले ते निळोबाराय. तुकोबारायांचा विणा निळोबारायांकडे, निळोबारायांचा विणा शंकर स्वामींकडे दिला. आमच्या शंकर स्वामींची समाधी शिवूरला आहे. बाबाजी वारी करत होते. सगळे घडी बाबाजींच्या विरोधात, हा चांगलं काम करतो आणि शेट आम्हाला शिवाय देत्या. याचा अर्थ काय? चांगुलपणा संपवायचा आहे का? शिवरची वारी दर महिन्याला काम झाल्यावर रात्री 8ला निघायचे बाबाजी पायी करंजगाव टू शिवूर. यात्रा आली, सगळे गडी म्हणाले शेठ आम्हाला जत्राला सुट्टी द्या. तर तुम्ही त्या जमूला काय सुट्टी द्या, आम्हाला द्या ह्या पाळीला. अरे मग खळं कोण राखील? जाऊ आम्हाला काय घेणे. बर जणू तू राखशील आज्ञा. सगळे गडी निघून गेले शिवरच्या यात्रेला. रात्रीचे 10:30 वाजले होते. 10, 10:30. एकटा जणू काय करतो म्हणून खुशाल शेठ कंदील घेऊन आले होते. पाहिलं तर जणू खड्यावर बाजेवर झोपलाय. घड्याळ पाहिलं 10:30 वाजले. तो कंदील खिळमिड्याला अटकून दिला. खुशाल शेठ घोड्यावर बसून निघून गेला. हे सगळे तिकडे गेले. त्याच क्षणी हे सगळे गडी यात्रा पाहत आहे. फुगे पाय, बावल्या पाय, हॉटेल पाय, पाटेल पाय. तमाशाला जायचं होतं पण समोर कीर्तन दिसलं. कोणाचं कीर्तन रे भाऊ? अरे इकडे या, इकडे. अरे तो जणू पाय अगा गा गा आता सापडावला. आता लय कौतुक करतो शेठ ना, खळं राखायला ठेवलं. हाय तर कीर्तनात. तेवढाच खुशाल शेठचे भाऊ मोती शेठ आले तांग्याच्या गाडीत मुलांना. यात्रा मोती शेठ, मोती शेठ, मोती शेठ. काय रे काय झालं गाड्यांनो? पैसे पाहिजे का? नाही नाही इकडे या. काय देवा? अरे कीर्तन आहे, शंकर स्वामींची यात्रा आहे, कीर्तन आहे. नाही ना तो बाजनू. अरे जाऊ दे, तो देवलसी आहे, त्याला आवडतं कीर्तन. नाही ना खुशाल शेठने खरं राखायला ठेवलं पळून आला. तुम्ही साक्षी, तुम्ही जा रे पाहू. नंतर कधी सकाळ होते आणि कधी खुशाल शेठला ही बातमी सांगतो. गडी वाट पाहत होते. सकाळी 9, 9:30ला खुशाल शेठचं आगमन आहे. सगळे गडी टपलेले धावत गेले. शेठ आता काय सांगू तुम्हाला. त्याला लय कौतुक करतात जणूच. अहो रात्री खळ सोडून कीर्तनात आम्ही पाहिला डोळ्याने. किती वाजता? म्हणे 10 वाजता. हे खोटी गोष्ट आहे. आता काय सांगू, मोती शेठला दाखवला तुमचा लहान भाऊ. शेठ विचार करताय की 10 वाजता जणूला मी खळ्यावर पाहिला, बाजेवर बसलेला. आणि मग कीर्तनात कोण आहे? एक गड्याला सांगितलं मोती शेठला बोलू ना, बाकी पळा रे कामाधंदे पहा. मोती शेठ आले. दोघं भाऊ काहीतरी बोलले. गडी टवकारले की आता तांगड्या चालल्या. जणू इकडे. जणू आला. खुशाल शेठ समोर हात जोडले. आता असे गडी टवकारले आणि त्याच क्षणी त्यांनी पाहिलं खुशाल शेठ जणू बाबाच्या पायावर लोटांगण घालतोय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी या पदरात. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी या पदरात. मी अपराधी या पदरात. मी अपराधी या पदरात. अपराधी या पदरात. मी अपराधी या पदरात. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ 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 मी अपराधी या पदरात. माझ्या डोळ्याने पाहिला 10 वाजता जणू खळ्यात आणि मोतीने पाहिला मोती शेठने. मग तो खरा की हा खरा? खरा कोण? चक्रावून गेला खुशाल शेठ. तोही खरा आणि हाही खरा. जणू बाबा अरे आता तुला आम्ही स्वामी म्हणू. तू मालक आहे, मी नोकर आहे. माझ्या घरी नोकरी करावी अशी तुझी योग्यता नाही. मी तुझे पाय धुवावे. नको 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 जणू बाबा. बॉन्ड मागवला आणि पांढरीची 12 एकर जमीन बाबाजींना लिहून दिली. खुशाल शेठ म्हणाले तुम्ही ही जमीन करा आणि राहा, नको माझ्या मळ्यात वारे द्यायला. पहाटे उठून बाबाजी तपश्चर्या करायचे. दहेगाव वैजापूरच्या पुढे ते गाव आहे.
काय नाव सांगितलं? करंज दहेगाव त्यांचं जन्मगाव आहे. करंज गाव आहे खालतून. त्याच्या जवळून बोर नदी वाहते. त्या बोर नदीत पहाटे पाण्यात बसून तपश्चर्या करतात बाबाजी. एकदा समाधी लागली आणि पाण्याची थंडी वाढली, पाण्याचा बर्फ झाला आणि बाबाजींच्या एका पायाला इजा झाली, थोडा अधू झाला. 12 एकरचा बॉन्ड खिशात ठेवून काठीच्या आधारानं जनू बाबा गावात आले. मारुतीच्या मंदिरात बसले की लाथा घालून उसकलं. आता कसं जाऊ? कोणीतरी एका पोरगीने पाहिलं आणि जाऊन म्हाळसाला सांगितलं, आजी आजी. जनू बाबा म्हाळसा धावत गेली. पोळा लेकरा मला सोडू नकोस रे, मला सोडू नकोस तू. आईची माया पगार आहे, सोडून दे. बाप आणि चुलता वेगळा नाही, अपमान मानू नये, नको सोडू मला. तुळशीराम मला सोडून जाऊ नको रे. गळ्यात पडली आई. ती एका जन्माची होती, तिच्या नादी लागून जन्मोजन्मीची आई वाट पाहत होती ना. ही ज्याला कळालं, हा ज्याला विवेक आहे, त्याने नाव सांगावं जनार्दन स्वामींचं. का सांगतोय? गळ्यात पडली. चल चल, माझा शब्द आहे, चल जनू चल. आई उडला म्हणाले चल. आई उठली आणि जनू बाबाने काठीचा आधार घेतला. आईला रडू आलो. काय झालं माझ्या लेकराला? बाळा काय झालं? काही नाही, पाण्यात बसलो तपश्चर्या करताना झटका लागला थंडीचा. चल बाबा चल, मी मोलमजुरी करून तुला जगविल, पण मला सोडू नको. माझा जीवात जीव आहे तोपर्यंत इथं राहा. बाबाजींना घरी नेलंय. बाजीराव पाटील कुठे कामाला गेलो होतो. कुठे? रंगावला. कोणाकडे? खुशाल शेठकडे. मग इतके दिवसाचे किती पैसे मिळाले? पैसे नाही मिळाले. मग कशाला गेला तिथं? रिकाम टोकड्या पोटावर रिकाम केलं का? पैसे नाही मिळाले. 12 एकर जमीन बक्षीस पत्र. हा, आता बाजीराव पाटलाचे डोळे चमकले. 12 एकर, हा बरं, चांगलं काम केलं. भाऊ कोणचा कागद दिला? लिहून दिलं कोणी? हा घेतला. छान छान. जो घाल रे जनूला. कागद खिशात घातला बाजीराव पाटलांनी. पुढे गरिबी आली. किती दिवस चालतो उत्मात. भाऊ भाऊ वेगळे निघाले. पाटीलकीची नशा उतरली. आणि बाजीराव पाटील एक दिवस, जनू एक काम होतं रे, तुझ्या वाचून नडले. काय तात्या काय काम होतं? तुझी एक सही पाहिजे होती. कशावर? या कागदावर. केली सही. 12 एकरचा बॉन्ड. सही घेतली आणि तशीच सावकाराकडे टाकून कर्ज घेतलं आणि पुन्हा बाजीराव माजला. किती त्रास. बाबाजींना पंढरपूरची वारी कबूल केली, पण मी करेल तिथपर्यंतच करेल. पायाला आधू झाले आणि बाबाजींनी मग आपल्या दारासमोर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं. खूप मोठे मोठे प्रसंग आहेत ते, मला सांगायला वेळ नाही. कुळदाच्या घुगऱ्या शिजून जगले मायलेक. समजून घ्या मी काय सांगतो. डाखडे वेचले जनूबाबांनी. सोंगणी झाल्यावर जे पडतात वावरात, त्याच्या वळाया घातल्या. पुढे दुष्काळ पडला, त्याच वळाया विकल्या डाखडाच्या. एक गाय घेतली आणि तिच्या दुधावर बाबाजी आणि आई जगले. एक दिवस एक गरीब शेतकरी आला. छोटीशी घोडी. जनू बाबा मला लई अडचण आली, एवढी घोडी घे विकत. म्हणजे मला काय करायची घोडी? काही कर बो, तुझ्यावर भरोसा आहे. थोडे काही ना निम्मे पैसे दे. बाबाजीने थोडे पैसे दिले, घोडी बांधली. संध्याकाळची वेळ होते. हे रिकाम टोकडे असतात ना, चांडाळ चौकडी गावाच्या मध्ये किंवा वट्यावर बसणारी. बबनराव काय झालं? अरे काय चालायचं बायकोनी फार लाटणं मारायचं बाकी ठेवलं. म्हणजे अरे उद्या संक्रांती, घरात गुळ नाही आणि आता अंधारा पाडायची पाळी. गुळ गावात मिळत नाही, करू काय? दुसरा आला, तिसरा आला, म्हणजे तेच झालं. आम्ही मारवाड्याच्या भरोशावर आलो तर गुळच नाही. बाबाजींनी घोडीकडे पाहिलं, टांग मारली, परसोडायला गेले. 2 भेळ्या आणल्या. दिवस उगायला गुळाचा धंदा सुरू केला. दुपारपर्यंत गुळ संपला, पुन्हा आणला. मग करता करता घोडी विकली, किराणा दुकान टाकलं आणि एक दिवस बाजीरावानं ते लुटलं. किती छळावर रे. अन्नाला मोताद केलं बाबाजींना. आई म्हणायची जाऊ दे,
कुळदाच्या घुगऱ्या खा, माझं बाळ माझ्याजवळ पाहिजे. 1932 ते 34 भयंकर यातना. 1935 साली बाबाजींनी जमीन विकत घेतली 12 एकर पांढरी, 5,000 रुपयाला त्या काळात, आणि 4-4 मोजून दिले. अजूनही हे बघणारा जनार्दन बाबांचा धाकटा भाऊ दत्तू बाबा जिवंत आहे वैजापूरमध्ये. एकाच आईची ही लेकरं आहेत. बाबाजी मोठे आहेत, वामन दुसरा आणि दत्तू बाबा लहान. तुम्ही म्हणाल तर परवा बोलून घेईल त्यांना इथे. ज्या दिव्य कुशीतून महाराष्ट्राच्या बाबाजींचा जन्म, त्याच कुशीतून दत्तू बाबा आले. लहान होतो म्हणाले, मी पाहिले 4-4 मोजून दिले जणू बाबांनी. ती जमीनही खाल्ली. सकाळची पूजा करण्यासाठी जनू बाबा समोरच्या घरासमोरच्या विठ्ठल मंदिरात गेले. पूजा झालीये, आरतीची तयारी, आणि चुलत वहिनी धावत आली. भाऊजी भाऊजी. 1940 इसवी सन 1940 भाद्रपद महिना, पितृपक्षातली द्वादशी. भाऊजी भाऊजी, बाई कशी करते, बाई कशी करते. बाबाजी आईला बाई म्हणायचे. तसाच तो कापूर पेटवलेला ठेवला, धावले. बाई 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 बाई. बाईने डोळे झाकलेले होते. बाई. लेकराचा आवाज ओळखला. बाईनं ओठ आणि डोळे उघडले, आणि त्याच क्षणी तीर्थाने तुलसीपत्र तोंडात टाकले. बाबाजींनी ओठ बंद झाले आईचे. एकदा पाऊल घेतला लाडका, आणि बाईनं पुन्हा जे डोळे झाकले ते कायमचे. बाई बाई बाई. लक्षाधीशाची पोरगी, टापरगावच्या सरदार मोहित्यांची, 100 एकर पाटीलकीचा मालक नवरा, आणि कुळद खाऊन जगली, पण शील भ्रष्ट नाही होऊ दिलं. बाया ऐका, जनक राजाची मुलगी, सम्राट जनकाची मुलगी आहे. एका राजाची बायको आहे रामाची, दशरथाची सून आहे, आणि वल्कल नेसून वनात जाण्यासाठी कैकेयीनं कपट यंत्र केलंय. द्रुपद राजाच्या यज्ञातून प्रकट झालेली द्रौपदी 12 वर्ष वल्कल नेसून वनात. एवढा सासुरवास तुम्हाला नाही ना, एवढा त्रास तुम्हाला नाही ना, मग का देवावर अविश्वास दाखवता, का दैवावर अविश्वास दाखवता तुम्ही? सांगू द्या मला, त्या गोपींजवळ काय होतं ग? दूध विकायचं, दूध काढायचं आणि त्याच्यावर धंदा करायचा, पण अहोरात्र ध्यान त्या कन्हैयाचं होतं. जाईल तिथं. पहाटे दूध विकायला मथुरेला जातायत, रस्त्यात झाड होतं, अंधारात काळा बूड दिसलं, आणि असं वाटलं की अरे अरे हा इथंच आडवाला काय. तिथंच रडत बसली, झाडाला कृष्ण समजून, आणि प्रार्थना करते, जाऊ दे रे, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. मथुरेला नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. मथुरेला नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. निघून गेल्या गवळणी साऱ्या, निघून गेल्या गवळणी साऱ्या, मथुरेच्या बाजाराला, मथुरेच्या बाजाराला. उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला,
एकादशी आहे, त्यामुळे जागर असतो. रात्री 12 पर्यंत चालवायचं प्रवचन असा निरोप आहे. मग असं म्हणतात बा, जागर आहे ना. हा? अरे बाया हो, माणसं हो, एवढा आनंद 1 तारखेला नव्या वर्षाला कोणाला मिळाला. शॅम्पूच्या बाटल्या फोडणारे लई करंट आहे. समजून घ्या, देव तुमच्या गावात, देव तुमच्या दारात, देव तुमच्या अंगणात. त्या रूपानं मग काय करायचं करा. तन तिथं ठेवा, मन इथं ठेवा. आमच्याकडे येऊन पहा, गरीब बाया. माझ्या ताटामध्ये तीळ, ऐका रुक्मिणी माझ्या ताटामध्ये तीळ. जनार्दन बाबाची झाली अंघोळीची वेळ, ऐका रुक्मिणी झाली अंघोळीची. पहाटेच्या प्रहरी सडा खाली ते मी दाट, ऐका रुक्मिणी सडा खाली ते मी दाट. जनार्दन बाबाची माझ्या दाराहून वाट, ऐका रुक्मिणी माझ्या गावाहून वाट. पहाटेच्या प्रहरी घंटा वाजतो मंजूळ, ऐका रुक्मिणी घंटा. जनार्दन बाबाला दया दुधाची अंघोळ, ऐका रुक्मिणी दया. जनार्दन स्वामी तुमचं बोलून हसून, ऐका रुक्मिणी तुमचं. तुमच्या दर्शना बाया पडेगाव पासून, ऐका रुक्मिणी बाया. मुंबईला नाही गेले बाबाजी, पुण्याला नाही गेले बाबाजी, दिल्लीला नाही, पडेगावला गेले, शिरसगावला गेले, तळेगावला गेले, मळेगावला गेले, शेतावर गेले, वाड्यावर गेले, वस्त्यावर गेले. आणि हीच खूण आहे देवत्वाची. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा. दत्तोबा तांबे तमाशाचा गल्ला घेऊन आले त्र्यंबकला. मंदिराचं काम चालू होतं. बाबाजी लई दिवस झाले आम्ही येतो इथं, पण एवढा आनंद नाही पाहिला. कालच्या रात्रीचा तमाशाचा कळला तुम्हाला. बाबाजी हात जोडले. इथं कशाला पाहिजे शेठ पैसे, हे समाधानाने चालतं. उचला उचला. रांडा नाचवून पैसे जनार्दन बाबाला. एक धरला असता 2 नंबरचा धंदा करणारा तर 10 पडेगाव विकत घेतले असते. त्याच्यासाठी अवतार आहे का? 56 प्रकारच्या मिठाईला लाथ मारली दुर्योधनाच्या अधर्माच्या अन्नाला. आणि माझा लाला कन्हैया विदुराची झोपडीचे दार ठोठावतोय. चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के फल सुदाम जी की चावल. शबरी के फल सुदाम जी की चावल. रुचि रुचि भोजन भावे. उद्धव जी चल विदुरा घर जावे. उद्धव जी चल विदुरा घर जावे. चाले पडेगावात तुमच्या मोठभर धान्य न्यायला नाही आले बाबा, तुमचं कल्याण करायला आले. मूर्ती नाही, मूर्तिमान बाबाजींचं अस्तित्व आहे. कारण वेद मंत्राने प्राण प्रतिष्ठा करून बसवलंय. फक्त श्रद्धावान पाहिजे, तुमचा प्रगाढ विश्वास पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास. सूर्योदयाच्या आधी आंघोळ करून सूर्यनारायण उगवल्यावर त्याची पूजा आणि तुळशीला पाणी घातल्याशिवाय माणसाही तोंडात पाणी घालत नव्हती. पातिव्रतेचा पावित्र्याचा परमोच्च आविष्कार माळसाई होती. कुस किती पवित्र होती. देव दुर्लभ महापुरुष आपल्या भाग्यानं माळसाईनं दिला. तिचं काम संपलं होतं. बाई 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 अजूनही घरासमोरच्या विठ्ठल मंदिरात कापराची ज्योत संपत आली होती. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली. हे जीवन धन्य आहे. आईची सत्यगती झाली. बाबाजी निघाले. आता कोणासाठी थांबू? बाप होता, त्याने जन्म दिलाय, त्याची परवानगी लागते.
आई बापाच्या परवानगीशिवाय जाता येत नाही. किती दिवस रडला तुळशीराम देवऱ्यांचा. अर्थात परमपूज्य रमेशगिरी महाराज, मला जाऊ दे आई, बाबाजीकडे जायचं. नाही नाही असं नको जाऊ, तू 8 दिवस जाय तिकडे, 8 दिवस इकडे ये. बर मग 15 दिवस जाय, 15 दिवस. असं हळू 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 झोळीत टाकलं बाबाजींच्या. मी का सांगतो समजून घ्या. आप्पा पाटील उगले करड्या नजरेचा म्हातारा बाप बाबाजींचा. अरे कोण हिंडून राहिला इकडे तिकडे, म्हणून मला थोडी चक्र मारून राहिला. बाबाजी म्हणाले काय नाही, सहज. आज नाही का तुला देवदेव करायचा. अरे नाक कापलं आमचं तू पाटील घराण्याचं. टिळे काय, माळ्या काय, झेंडे काय, भजने काय. जाय ना मराठीकडे देवदेव करणार. तीच परवानगी घ्यायला आलोय.